त्याचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। 17च्या 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल। 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश आले। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली। आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुनित्राताई असतील, या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत यामध्ये महायुतीमध्येच या सर्व निवडणुका या लढल्या गेल्या पाहिजेत। महायुतीने या 17च्या 17 जागा यामध्ये महायुतीच्याच उमेदवारांना विजय मिळाला पाहिजे म्हणून काल पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रमुखांना तशा सूचनाही दिल्या। नाशिकमधील भाजपचे बंडखोर